श्री स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजचा हा संदेश कदाचित तुमच्या मनासाठी आहे. जर आज तुम्ही खूप चिंतेत असाल तर मनात एक प्रश्न असेल, स्वामी माझे चांगले दिवस कधी येणार, तर शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवा किरण घेऊन येईल. मित्रांनो, कधी कधी देव आपल्याला थेट उत्तर देत नाही, पण एखाद्या संदेशातून, एखाद्या व्यक्तीतून किंवा एखाद्या प्रसंगातून आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आज मी तुम्हाला एका अशा भक्ताची सत्यकथा सांगणार आहे, जो पूर्णपणे निराश झाला होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, नोकरी नव्हती, कोणी साथ देत नव्हतं, पण त्याने स्वामी समर्थांवरील विश्वास सोडला नाही आणि मग त्याच्या आयुष्यात असा बदल झाला जो त्याने कधीच स्वप्नातही पाहिला नव्हता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी स्वामीचा एक असा संदेश आहे जो कदाचित तुमच्या मनात नवी आशा निर्माण करेल. एका छोट्याशा गावात अभिजित नावाचा एक तरुण राहत होता. घरात आर्थिक अडचणी, नोकरी नाही, कर्जांचा डोंगर आणि रोज आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही, फक्त तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. अभिजित रडत रडत स्वामींच्या चरणी बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, तो रडतच होता. तो पुन्हा म्हणाला, स्वामी, मी आता पूर्णपणे हरलो आहे. माझ्याकडे पैसा नाही, नोकरी नाही आणि माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुःख मी पाहू शकत नाही. तेवढ्यात मंदिरात बसलेला एक वृद्ध स्वामी भक्त त्याच्या जवळ आले. त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, संकट आलं म्हणजे स्वामी सोडून गेले असं समजू नकोस. कधी कधी मोठ्या आनंदांपूर्वी मोठी परीक्षा द्यावी लागते. अभिजितने विचारलं, मग स्वामी माझी प्रार्थना कधी ऐकतील? वृद्ध भक्त हसले आणि म्हणाले, स्वामी प्रत्येक प्रार्थना त्याच क्षणी ऐकतात, पण उत्तर योग्य वेळ आल्यावर देत असतात. हे ऐकून अभिजितच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. त्या दिवसापासून त्याने रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला, 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला आणि मग पूर्ण प्रामाणिकपणे आपल्या कामाला लागला. तो प्रत्येक दिवस मेहनत करू लागला, नवीन कौशल्य शिकू लागला आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवू लागला. काही दिवसांनी अचानक त्याच्या मोबाईलवर एक फोन आला. एका कंपनीत त्याने काही महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. त्यांनी मुलाखतीसाठी बोलावलं. अभिजितने स्वामींच्या चरणी नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, आज मला काहीच मागायचं नाही, फक्त माझा आत्मविश्वास कायम ठेवा. मुलाखत झाली. 2 दिवसांनी पुन्हा फोन आला, अभिनंदन, तुमची निवड झाली आहे. तो क्षण अभिजित कधीच विसरू शकला नाही. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आईने स्वामींच्या फोटोसमोर साखर ठेवली आणि वडील म्हणाले, स्वामी, तुम्ही उशीर केला, पण आमचा विश्वास कधीच तुटू दिला नाही. त्या दिवशी अभिजितला समजलं, स्वामींची गोड बातमी नेहमीच फोन, पत्र किंवा पैशांच्या रूपातच येत नाही. कधी नव्या आशेच्या रूपात येते आणि कधी मनाला मिळालेल्या शांततेच्या रूपात. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. कदाचित आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, मनात खूप वेदना असतील, घरात अडचणी असतील, नोकरी नसेल, व्यवसायात तोटा असेल किंवा तुम्हाला वाटत असेल, आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही, मी पूर्णपणे हरलो आहे. पण एक गोष्ट कधीच विसरू नका, की ज्याचा हात श्री स्वामी समर्थांनी धरला आहे तो कधीच एकटा नसतो आणि तो आयुष्यात कधीच मागं राहत नाही. त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. मित्रांनो, आज तुम्ही फक्त एवढंच करा, की स्वामींच्या फोटोसमोर 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला चमत्कार नको, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा आणि माझा हात कधीच सोडू नका. विश्वास ठेवा, स्वामी तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत. कदाचित तुमच्या आयुष्यातील ती गोड बातमी आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ आल्यावर नक्कीच येईल. कारण स्वामी कधीही भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. ते योग्य वेळी, योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य दिशा देतात. म्हणून रडू नका, निराश होऊ नका, विश्वास सोडू नका, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे श्री स्वामी समर्थांचे वचन आहे. चला, या क्षणी आपण सर्वजण मनापासून 3 वेळा म्हणूयात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर बटनावर क्लिक करा. आणि अशाच श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा, भक्तिमय संदेश आणि दिव्य अनुभवांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीच्या आयुष्याला पुन्हा आशेचा दिवा पेटेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.